अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. 10वीचे निकाल लागले आणि सगळ्यांना त्यांच्या मनासारखे पर्सेंटेज मिळाले असतील असं मी एक्सपेक्ट करू शकतो, कारण आम्हाला बऱ्याच लोकांनी कॉल केलं. आज आमचे जे लाईव्ह सेशन झालं त्याच्यानंतर आम्हाला बऱ्याच पॅरेंट्सनी कॉल केला आणि आम्हाला सांगितलं की आमच्या मुलांना जे पर्सेंटेज हवे होते ते त्यांना मिळाले. बऱ्याच लोकांना असं पण झालं असेल की आम्हाला एक्सपेक्टेड पर्सेंटेज होते 80 आणि आम्हाला 82 मिळाले तर जास्त खुश असतील. आणि बरेच स्टुडंट्स असे पण आहेत ज्यांना 10वीमध्ये असं वाटलं असेल की आम्हाला 90-95% मिळायला पाहिजे, पण त्यांना 80-85% और वॉट एव्हर यू एक्सपेक्टेड एक्सपेक्टेशन्सपेक्षा तुम्हाला कमी पर्सेंटेज मिळाले असतील तर इट्स ओके. तुम्हाला चांगले मिळाले इट्स ओके, तुम्हाला जेवढे हवे होते तेवढे मिळाले इट्स ओके. आता जे झालं ते झालं. नाव आवर लाईफ इज गोइंग टू चेंज कम्प्लिटली. 11वी म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये फर्स्ट स्टेप आहे टुवर्ड्स बिकमिंग मॅच्युअर अँड इंडिपेंडेंट. ही गोष्ट सगळ्या पॅरेंट्सला पण माहिती आहे आणि आम्हाला ॲज अ टीचर आम्हाला ही गोष्ट समजून येतं, आम्हाला ते दिसून येतं की मुलांना आता ती मॅच्युरिटी, त्यांना तो फ्रीडम हवा आहे. सो टू गेट दॅट फ्रीडम अँड टू स्टार्ट अ न्यू जर्नी, यू नो दॅट यू हॅव टू स्टार्ट युअर जर्नी विथ 11th स्टँडर्ड. मी जोशी सर म्हणजे प्रोफेसर शिवम जोशी हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलो आहे त्या पालकांसाठी आणि त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना 11वीमध्ये ऑनलाईन ॲडमिशन करायचं आहे. आम्ही ॲट इन्स्पायर अकॅडमी पुणे नवी पेठ इथे आम्ही ही एक स्पेशल फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस लॉन्च केली आहे सगळ्या मुलांसाठी ज्यांना 10वी नंतर 11वी कॉमर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तुमचा ऑनलाईन फॉर्म फ्री ऑफ कॉस्ट भरून देण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आमची. आणि जर का तुम्ही पुण्यात नाही आहे, तुम्हाला पुण्यात येणं पॉसिबल नाही आहे, तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ऑल टाईम असिस्टन्स प्रोव्हाइड केला जाईल आमच्याकडनं. सो जर का तुम्हाला कॉमर्समध्ये 11वीचा फॉर्म भरायचा आहे, तुम्ही पुण्यात जर का राहता, तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता आणि तुमचा फॉर्म आम्ही तुम्हाला फिलअप करून देणार. सर्वात आधी हा जो सकाळ न्यूजपेपरचा आर्टिकल आहे ह्याच्यामध्ये मी तुमच्यासाठी मेन पॉईंट्सवरती फोकस करून आज तुम्हाला सांगणार आहे. काही डेट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. रेस्ट ऑल यू लिव्ह इट ऑन अस. आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अगेन पूर्णपणे मदत करणार आहोत. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, 19 मे ते 28 मे पर्यंत तुमच्याकडे चान्स आहे, विंडो आहे, जिथे तुम्ही तुमची प्रोफाईल क्रिएट करणार आणि ती प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर तुमचे प्रेफरन्सचे कॉलेजेस तुम्हाला सिलेक्ट करायचे. या व्हिडिओ नंतर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आत्ताच सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि बेल आयकनला क्लिक करा, कारण कुठले कॉलेज चांगले, किती कट ऑफ होतं मागच्या वर्षी, त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि प्रेफरन्स लिस्ट भरताना कुठले प्रेफरन्स आधी द्यायचे आणि कुठले नंतर हे सुद्धा तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. फर्स्ट टाइम पिरियड जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज 19th to 28th मे. 19th to 28th मे पर्यंत तुम्ही कधीही इन्स्पायर अकॅडमीमध्ये येऊ शकता आणि तुम्ही आमच्याकडनं फॉर्म फिलअप करून घेऊ शकता. आम्ही एक कम्युनिटी ग्रुप तयार केलेला आहे, त्याची लिंक, त्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तुम्ही व्हिडिओ नंतर त्या लिंक वरती क्लिक करून तो ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट सेकंड अनाउन्समेंट, इम्पॉर्टंट जी डेट आहे ती आहे 22 ते 27 जून, जिथे फर्स्ट कट ऑफ लिस्ट जाहीर होणार आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेट आपल्यासाठी आहे 2 जुलै, जिथे दुसरी फेरी सुरू होणार आणि 19 जुलैला तिसरी फेरी सुरू होणार, मेरिट लिस्ट येणार आणि लास्ट बट नॉट द लिस्ट 19 ऑगस्ट पासून तुमचे 11वीचे कॉलेजेस सुरू होणार आहेत. दिस एंटायर न्यूजपेपर आर्टिकल मी तुमच्यासाठी आमच्या कम्युनिटी ग्रुपमध्ये पिन करून ठेवणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्या म्हणजे भरपूर पालकांनी विचारलं की सर डॉक्युमेंट्स कुठले लागतील आम्हाला रजिस्ट्रेशनसाठी, तर डॉक्युमेंट्सची लिस्ट सुद्धा मी तुमच्यासाठी तयार करून ठेवली आहे. फर्स्ट 6 आर इम्पॉर्टंट, रेस्ट तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता, काही एवढे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स नाही आहेत. फर्स्ट 6 आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स. नंबर 1 तुमची 10वीची ओरिजिनल मार्कशीट. नंबर 2 तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. नंबर 3 तुमचं कास्ट सर्टिफिकेट. नंबर 4 नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट. नंबर 5 इकॉनॉमिकली वीकर सेक्शन एलिजिबिलिटी सर्टिफिकेट. नंबर 6 डिसएबिलिटी सर्टिफिकेट. हे 6 सर्टिफिकेट्स आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर जे सर्टिफिकेट्स आहेत ते ऑप्शनल आहेत, डिपेंड करतात स्टुडंट टू स्टुडंट. हे तुम्ही नोट करू शकता. ह्याचा पण स्क्रीनशॉट मी आमच्या कम्युनिटी ग्रुपमध्ये टाकलेला आहे. जर का तुम्हाला ही माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर का तुम्हाला कम्युनिटी ग्रुप जॉईन करता येत नसेल तर कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये हेल्प किंवा डीएम
तिथे तुम्ही कमेंट करा, आय वॉन्ट टू जॉईन कम्युनिटी ग्रुप. आमचा कुठलाही रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला कॉल करेल आणि तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड करेल. सो जर काही माहिती समजली असेल, फॉर्म्स 19 मे ते तुम्हाला 28 मे पर्यंत फिलअप करायचे आहेत. हे फॉर्म्स तुम्हाला फिलअप 2 स्टेजेसमध्ये करायचे आहेत. जे स्टुडंट्स पुण्यात नाहीये पण त्यांना फॉर्म भरण्यासाठी हेल्प हवी असेल तर आम्ही ट्युटोरियल व्हिडिओ सुद्धा या चॅनलवरती टाकणार आहोत. हा व्हिडिओ जर का तुम्हाला समजला असेल तर थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा ज्यांना पण ह्याची गरज आहे. आणि हां, कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सॅड होऊ नका, बिकॉज इट इज जस्ट अ बिगिनिंग. मी स्वतः सायन्स, कॉमर्स, आर्ट्समध्ये कन्फ्युज्ड होतो. मी कॉमर्स सिलेक्ट केलं. कॉमर्स सिलेक्ट केल्यानंतर लुक ॲट मी वेअर आय एम स्टँडिंग. आय एम व्हेरी सक्सेसफुल इन माय लाईफ. तुम्ही जर का कॉमर्स घेण्याचा निर्णय घेतला असेल तर दिस इज द राईट प्लेस, राईट टाइम फॉर यू टू सिलेक्ट द बेस्ट करिअर ऑप्शन्स. आणि तुम्हाला जर का कुठल्याही प्रकारचा काउन्सिलिंग हवा असेल ते सुद्धा आम्ही तुम्हाला इथे प्रोव्हाइड करू, फ्री ऑफ कॉस्ट. जॉईन द कम्युनिटी ग्रुप अँड लाईक द व्हिडिओ, शेअर द व्हिडिओ. कुठलीही प्रकारची मदत हवी असेल तर या चॅनलवरती तुम्ही कमेंट करू शकता. वी आर ऑलवेज देअर फॉर यू. कारण कॉमर्समध्ये इन्स्पायर मीन्स एव्हरीथिंग, रेस्ट ऑल इज अ कॉम्प्रोमाइज. थँक्यू.